श्री स्वामी समर्थ. कथा किंक्रांतीची. किंक्रांतीला कोणत्या गोष्टी टाळाव्यात? मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरा करण्याची पद्धत आहे. पौराणिक कथेनुसार एकेकाळी संकरासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाला वरदान होते की त्याचा मृत्यू कुणाही पुरुषाच्या किंवा पशुपक्षाच्या हातून होणार नाही. त्यामुळे त्याला असं वाटत होतं की त्याला अमरत्व प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण त्रिभुवनात त्याने आपल्या अत्याचाराचे थैमान मांडले होते. देवांनाही ते बदत नव्हते. आपल्या शक्तीचा फायदा घेऊन तो गरिबांना प्रचंड प्रमाणात त्रास देत असे. तेव्हा सर्व देव आदिशक्तीकडे गेले. त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकासुरांचा वध केला. हा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात. पौष कृष्ण तृतीयेला हा दिवस म्हणजेच किंक्रांत यालाच आपण करी ही म्हणतो. पौष महिन्यात सूर्यदेवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीचा सण वगळता अन्य सणवार या महिन्यात येत नसल्यामुळे या मासाला भाकड मास असेही म्हणतात. तिळगुळाचा गोडवा आणि स्नेहाचा संदेश घेऊन येणारा पौष महिना हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दक्षिणेत हे 3 दिवस सणासारखे साजरे केले जातात. तामिळनाडूमध्ये त्याला भोगी पोंगल असे म्हणतात. त्या दिवशी इंद्रपूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण दिले जाते. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करून ती उतू जाऊ देतात. सूर्याला तसेच गणपतीला खीरीचा नैवेद्य दाखवतात. तसेच गाईला खीर खाऊ घालतात. महाराष्ट्रात तिळगुळाला जसे महत्त्व आहे तसे दक्षिणेत खीरीला महत्त्व आहे. आपण किंक्रांत साजरी करतो तर दक्षिणेत मुट्टू पोंगल नावाचे हा सण साजरा केला जातो. किंक्रांत हा विजयी उत्सव आहे, पण या दिवसाला पंचांगामध्ये अशुभ मानतात. पंचांगानुसार या पौष महिन्यात मासाचे नक्षत्र हे पुष आणि त्याचा स्वामी गुरु विरक्ती वाढवणारा असल्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. साखरपुडा, लग्ने, मुंज, सुपारी अशी शुभ कार्य करत नाहीत. तसेच गाडी, घर खरेदीही करत नाहीत. या दिवशी देवीची पूजा करून गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. तिळाच्या पोळ्या करण्याची प्रथा आहे. किंक्रांत या दिवशी तीळ व गूळ आपल्याला खाण्यात यावा याचे नियोजन आपले ऋषी मुनी पूर्वजांनी आपल्या शरीराची ऊर्जा वाढावी, कडाक्याच्या थंडीपासून आपले संरक्षण करणे ह्या हेतूनेच हे सण साजरे करण्याचे ठरवले असावे. महाराष्ट्रासारख्या अनेक भागात या दिवशी महिला शेण सारवत नाहीत. या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते. बेसनचे धिरडे बनवण्याची परंपरा किंक्रांत या सणाच्या दिवशी आहे. किंक्रांतीला मोकळे केस सोडून काम करणे वर्ज्य मानले जाते. घरात भांडण होत असतील तर या दिवशी शांत राहायला हवे. लांबचा प्रवास टाळायला हवा. आजच्या दिवशी कुलदेवतांचे स्मरण करून देवांची पूजा करायला हवी. तसेच अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून पूजा केली जाते. ज्याप्रमाणे भोगीच्या दिवशी बाजरीची भाकर आणि सर्व भाज्या एकत्र करून भाजी बनवण्याची प्रथा आहे, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वांना तिळगुळ वाटण्याची आणि सूर्याची पूजा आराधना करण्याची प्रथा आहे आणि नवविवाहित सुवासिनीचे कोडकौतुक करण्याची प्रथा आहे. मात्र शास्त्रात किंक्रांतीच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते. दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस हा मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात. या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांना शिंगाला बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवू घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो. अशा प्रकारे किंक्रांत सणाची एक
माहिती कशी वाटली, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.